Foundation, Honorable Dr. Vijay Thakkar. Our Chief Guest and the Director of Council of Scientific and Industrial Research, CSIR India, Honorable Dr. Raghunath Mashelkar. Our guest of honor, Honorable Dr. Raghunath Mashelkar. I now request a person of comprehensive capacity and a pure pursuit of knowledge, Honorable Dr. Raghunath Mashelkar, to please come and guide us with his words of wisdom. Please go. आदरणीय मोहनराव खेडकर, आपणा सर्वांचे लाडके आणि माझे लाडके बंधू विजय भटकर, प्रवीण भाऊ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वप्रथम प्रवीण भाऊ आपले आभार मानतो मी, कारण काय होतंय जसं वय वाढत जातं ना तसं यू कीप ऑन ॲडिंग दे से इयर्स टू युअर लाईफ. पण असा समुदाय पाहिला की यू स्टार्ट ॲडिंग लाईफ टू युअर इयर्स. So thank you for adding life to my years. Superb audience. क्रिकेटच्या मॅचसाठी मी असं ह्याच्यामध्ये इमारतीमध्ये वगैरे बसून असे लोक पाहतात मॅच पाहिजे, पण माझ्या आयुष्यातली पहिली वेळ जसं असं इमारतीतनं बाहेर बसून भेटते आज पाहताय. Superb. I feel great. I must tell you. Stay. Fantastic. आज इथे याचं मला भाग्य मिळालं. मी कालच म्हटल्याप्रमाणे विदर्भ हा समृद्ध देश नसेल, पण इथल्या व्यक्तींची मनं ही समृद्ध आहेत, श्रीमंत आहेत. विदर्भातला माणूस हा प्रेमळ असतो. कालच विजय आणि मी याविषयी बोलत होतो. जो तुकडोजी महाराजांचा देश आहे, गाडगे महाराजांचा देश आहे, गुलाबराव महाराजांचा देश आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा देश आहे, तो गरीब कसा असू शकतो? तो समृद्ध आहे. आणि आज मला ही जी संधी मिळाली आहे याच्यामध्ये मी आपल्याला पुढे गेल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत, माझं स्वप्न त्याविषयीचं काय आहे, आपलं स्वप्न काय असायला हवं याविषयी मी बोलणार आहे. Somebody has said, I only think of the future because that is where I am going to spend the rest of my life. मी फक्त भविष्याचा विचार करणार आहे आणि मी भविष्याचा विचार आज करणार आहे आपल्यासमोर. त्यामध्ये मला असं वाटतं की आपण भारताकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण पाहतो की 15वे शतक 16वे शतक ते भारताचं होतं. 17वे 18वे 19वे शतक हे युरोपचं होतं. 20वे शतक
ते अमेरिकेचं होते. 21वावं शतक कोणाचं असणार आहे? आणि हा भारत कोण बनवणार आहे? मी बनवणार. आणि हा बनवायचा कसा? काय असला पाहिजे आपला अजेंडा? काय असले पाहिजेत आपले विचार? आणि नुसत्या विचारांना अर्थ नाही, तिथे कृती पाहिजे. आणि नुसती कृती चालणार नाही, त्या कृतीला गती पाहिजे. तर गतिशील आपण कसे होऊ याविषयी मला थोडं बोलायचं आहे. आणि हा भारत तुम्ही घडवणार आहात ही अत्यंत चांगली बातमी आहे. कारण असं आहे की आज 120 कोटी जर आपण भारतीय बघितले तर त्यातले अर्धे जवळजवळ आपण आहात. 25 वर्षाखालील ही जी मुलं आहेत हा अर्धा भारत आहे. अहो केवढी प्रचंड ताकद आहे, ही केवढी प्रचंड युवा शक्ती आहे हा भारत घडवणार. आणि हे करण्यासाठी माझ्या मते अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे आपल्या प्रत्येकाने 3 गोष्टी बिंबवून घेतल्या पाहिजे. पहिलं म्हणजे इनोव्हेशन. इनोव्हेशन इथून येतं, सर्जनशीलता. दुसरं म्हणजे पॅशन. पॅशन पोटात नाही येतं, पॅशन इन द बेली, जिद्द. आणि तिसरं कंपॅशन, अनुकंपा, जी हृदयात मिळते. इनोव्हेशन, कंपॅशन अँड पॅशन, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आज आपण शिष्यवृत्त्यांविषयी बोलला. आज आपण म्हणालात की जे दुर्दैवी शेतकरी आहेत ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या मुलांची तुम्ही काळजी घेता, गरीब मुलांची तुम्ही काळजी घेता. आपण म्हणालात की केवळ त्यांना आम्ही शिष्यवृत्त्या देत नाही, त्यांना आम्ही दत्तक घेतो. इतकं आवडलं मला. दत्तक घेणं हा शब्द म्हणजे काय हे माझं नाही. आणि हे किती महत्वाचं आहे हे मी माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगू इच्छितो. नुसती स्कॉलरशिप दिली ह्याचा अर्थ तुम्ही पुढे जाल असं नाही. मला अजून आठवतं की मी स्वतः 1960 मध्ये मी SSC झालो. 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये मी 11वा आलो होतो त्या बोर्डामध्ये. आणि तरी सुद्धा मी पुढे शिकणार नव्हतो. का बरं? कारण माझ्या गरीब आईला मला शिकवणं जमणार नव्हतं. आणि अशा वेळी मला सर दोराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप मिळाली. 60 रुपये दर महिना. किती वर्ष? 6 वर्ष. 60 रुपये 1960 मध्ये बरेच रुपये होते बरं. आणि त्यामुळे मी शिकू शकलो. हो, टाटाला कळलं पण नसेल त्यांचे 60 रुपये गेले, पण त्या 60 रुपयांनी माझ्या आयुष्यात केवढा फरक पडला आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे पण त्यांनी केवळ मला 60 रुपये दिले नाही हे मला सांगावं असं वाटतं. मला अजून आठवतं मी म्युनिसिपल शाळेमधनं शिकलो, मराठी शाळेमधनं शिकलो. त्यामुळे माझं इंग्रजी एवढं चांगलं नव्हतं. मला अजून आठवतं की ते एक मालेगाववाला म्हणून होते. त्यांनी मला एका पारसी एक स्त्री होती, वृद्ध अशी स्त्री होती, तिच्याकडे इंग्लिशचे लेसन स्वतः पैसे द्यायचे बरं का माझं इंग्लिश सुधारावं म्हणून. आपण ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो, लँग्वेज म्हणतो, हे त्यांनी मला दिलं. नुसते 60 रुपये दिले नाही. त्यानंतर आम्हाला ते अनेक म्युझियम्स मध्ये घेऊन जायचे बरं का. भारताचं हेरिटेज काय, हिस्ट्री काय, देशाभिमान आपल्यात निर्माण व्हावा म्हणून. तरुण भाऊ जेव्हा आम्ही एवढेसे होतो तेव्हा जयाजी टाटांची आमची ओळख करून दिली त्यांनी. एवढेसे होतो आम्ही. मला अजून आठवतं डिबेट कसा करायचा, हे कसं करायचं, कम्युनिकेशन कसं करायचं, ह्या सॉफ्ट स्किल्स त्यांनी आम्हाला शिकवलं. हे मी तुम्हाला का सांगू इच्छितो कारण नुसते तुम्ही तो चेक लिहून किंवा स्कॉलरशिप देऊन तुम्ही थांबत नाही आहात. त्यांना तुम्ही दत्तक घेत आहात. दत्तक घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि या माशेकरला कुणीतरी कधीतरी दत्तक घेतलं त्यामुळे हा माशेकर आज आपल्या समोर उभा आहे. आपल्यापैकी जो सुस्थितीमध्ये आहे तो त्या प्रत्येकाने ठरवलं की एका गरीब मुलाने दत्तक घेईन तर हा भारत बदलेल. भारतामध्ये प्रचंड फरक आहे. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याला मी नेहमी म्हणतो ऍक्सेस आणि अपॉर्च्युनिटी. ऍक्सेस म्हणजे काय की तुम्हाला तिथे जायची संधी, आणि अपॉर्च्युनिटी याचा अर्थ तिथून पुढे जायची संधी. आणि म्हणून तुम्ही
तुम्ही जेव्हा इंजिनियर्स बनता, टेक्नॉलॉजिस्ट बनता, तर त्यावेळी आपलं कर्तव्य काय आहे आपण पाहायला पाहिजे. मध्येच मला आठवतं की भारताची कशी प्रगती होते हे पाहण्याचं एक उत्तम मला उदाहरण मिळालं. गेल्या वर्षी 11 जूनला मी जज बिझनेस स्कूल म्हणून आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे मला बोलवलं होतं इनॉग्युरल BP लेक्चर द्यावं. संध्याकाळी 6:30 वाजता बरीच मंडळी आली होती. आणि सकाळी त्या दिवशी रतन टाटांना ऑनररी डॉक्टरेट मिळाली केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. आणि संध्याकाळी एक पार्टी तिथे ठेवण्यात आली होती. तिथे व्हाईस चान्सलर, लॉर्ड मार्टिन री, प्रेसिडेंट रॉयल सोसायटी अशी मोठी मोठी मंडळी आली होती. आणि मला अजून आठवतं माझ्या बाजूला कॅव्हेंडिश लॅबॉरेटरीचे प्रोफेसर बसले होते. कॅव्हेंडिश लॅबॉरेटरी म्हणजे मोठी लॅबॉरेटरी बरं का. संबंध भारतात काम करून फक्त 1 नोबेल प्राइज मिळवलंय CV रामन. त्या एका लॅबॉरेटरीने 20 नोबेल प्राइजेस मिळवले. एवढी मोठी लॅबॉरेटरी. तर ते कॅव्हेंडिशचे प्रोफेसर मला हळूच रतन टाटांकडे त्यांनी बोर्ड दाखवला आणि मला म्हणाले, डू यू रिअलाइज यू आर लुकिंग ॲट द मॅन अँड इंडियन हू इज द बिगेस्ट एम्प्लॉयर ऑफ ब्रिटिश इन ब्रिटन. का बरं? कारण रतन टाटांनी कोरस घेतली होती, जाग्वार लँड रोवर घेतलं होतं, टाटा टेकी, ह्या सगळ्या ब्रिटिश कंपन्या. आणि ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं इतकी वर्ष, त्या ब्रिटिशांना नोकऱ्या देणारा सर्वात मोठा म्हणजे रतन टाटा इंडियन. हा बदलणारा भारत म्हणजे हा बदललेला भारत. पण थोड्या वेळाने त्याने काय केलं माहितीये का? मी मला वाटतं डेझर्ट घेत होतो त्यावेळी. तो माझ्याकडे वळला आणि मला विचारलं त्याने, टेल मी प्रोफेसर विशेखर, व्हाय इज इट that some Indians are doing well, when will India do well? Why is it that some Indians are doing well, when will India do well? आणि when will India do well म्हणजे काय? 120 कोटी भारतीय. त्यातले तुम्ही जसे दत्तक घेता ती मुलं, अनेक गरीब 80 कोटी लोक ज्यांचा इन्कम $2 दर दिवशी कमी आहे, हे पुढे कसे लागले. आणि म्हणून इंजिनियर म्हणून हे जे तुमचं एक कर्तव्य आहे ते त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार हा महत्वाचा भाग आहे. विजय, आपण नुसतं इनोव्हेशन विषयी बोललो नाही, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन मुद्दा बोललो नाही का. आपण नुसतं ग्रोथ विषयी बोलता कामा नये, इन्क्लुझिव्ह ग्रोथ विषयी बोललं पाहिजे. कारण काय होतं की जशी आपली ग्रोथ होते, जसं आपण वाढत जातो तसं काय होतं, इन्कम डिस्पॅरिटीज वाढतात. रिच बिकम रिचर दॅन द रिचेस्ट, पुअर बिकम पुअरर दॅन द पुअरेस्ट. आणि हे जे अंतर वाढतं त्याच्यामुळे सोशल डिसहार्मनी वाढतं. कळलं का? आणि ही कशी कमी करायची, आणि यासाठी ऍक्सेस हा फार महत्वाचा. ऍक्सेस टू एज्युकेशन, ऍक्सेस टू हेल्थ, ऍक्सेस टू कम्युनिकेशन, ऍक्सेस टू ड्रिंकिंग वॉटर, हे सगळं महत्वाचं. आणि हे कमीत कमी पैशात आपल्याला लोकांपर्यंत कसं नेत आहे. परवा आठवतं एक बोर्ड मीटिंग अटेंड करून मी मुंबईहून परत येत होतो आणि तिकडे एका ह्याला साडेला मला वाटतं पाहिलं, एक छोटीशी मुलगी होती 5-6 वर्षाची, झोपडपट्टीतली बरं का. म्हणजे कपडे वगैरे फाटलेले होते. तिच्या हातात मोबाईल होता बरं का. आणि ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. तिचा इन्कम काय? काहीच नाही. पण ऍक्सेस काय? मोबाईलचा. हा महत्वाचा आहे. हे सर्व का झालं बरं? याचं कारण असं, मोबाईलचं हे जे रिव्होल्युशन झालं, लक्षात ठेवा आपल्याकडे 2000 मध्ये फक्त 50 लाख मोबाईल होते, आज 80 कोटी मोबाईल आहेत. आणि हे कोणाकडे आहे? हे एखाद्या शेतकऱ्याकडे आहेत, एका रिक्षा चालवणाऱ्या माणसाकडे आहेत, हे त्या झोपडपट्टीतल्या मुलीकडे आहे. टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात गेलेली आहे. आणि ती टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात गेल्यामुळे तेवढा प्रचंड फरक पडतो. हे बघ, आज एखादा मच्छीमार जो असतो त्याला SMS येतो बरं का, आणि त्याच्यावर मेसेज येतो त्याला, तू इथे जा, इथे पोटेन्शियल फिशिंग झोन आहे, इथे तुला 3-4 पटीने मासे मिळतील. तो ते करतो, त्याचा इन्कम त्याचा एवढा वाढतो आणि त्यामुळे त्याची मुलं तो हायर एज्युकेशनसाठी वरती पाठवू शकतो. आणि एवढंच नव्हे, तो परत येताना त्याने तो मोबाईलवर तो त्याची जे काही हे केलेलं असतं ते विकलेलं असतं, त्याला घरी येऊन ते स्टोअर करावं लागत नाही. असं म्हटलं जातं की व्हेजिटेबल व्हेंडर, भाजी विकणारी बाई किंवा पुरुष, आज टोयोटा मॉडेल ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल $1 असते, त्यांनी किती मध्ये बनवलं माहितीये का तुम्हाला? $600.
आणि आज ते $600च्या मशीनला अमेरिकेमध्ये मागणी आहे. चीनच्या इंजिनियर्सनी अल्ट्रासॉनिक्स, पोर्टेबल अल्ट्रासॉनिक बसवलेलं आहे. त्याची $30,000 किंमत होती, त्यांनी ती $1,500 बसवली. आणि ह्याचा अर्थ काय की आपण आज काय करतो आहोत की आज आपण अशा वस्तू निर्माण करतो आहोत, अशा गॅजेट्स निर्माण करतो आहोत, इक्विपमेंट निर्माण करतो आहोत, ज्याची किंमत एवढीशी आहे पण त्याचा परफॉर्मन्स तेवढाच आहे. आणि त्यामुळे जगामध्ये आता मोठी हलचल वाजली आहे. आणि त्यामुळे म्हटलेलं आहे रिव्हर्स इनोव्हेशन. कारण पूर्वी काय व्हायचं, युरोप आणि US काहीतरी मर्सिडीज बनवायचं, मग आपल्याकडे बघायचे गरीब देश आहेत, हे परवडत नाही, ते परवडत नाही, मग हे काढा, ते करा, ते करा, आणि मग ते सिद्धार्थ वर्षन आपल्याकडे यायचं. म्हणजे मर्सिडीज मायनस यायची. आज काय होतंय, आपण नॅनो बनवतो जगामध्ये सर्वात पहिल्यांदा, आणि मग इतर देशांकडे आपण बघतो आणि मग नॅनो प्लस तिकडे पाठवतो, एक्सपोर्ट करायला लागतो. हा बदलणारा देश आहे आणि हा आपल्याला कॉन्फिडन्स हवा आहे की आपण हे करू शकतो आणि जगाच्या पुढे जाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की ह्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस पण आलं आणि इक्विटी पण आली. इक्विटी का आली, कारण जेव्हा तुम्ही एवढ्या कमी किमतीमध्ये जेव्हा लोकांना त्या वस्तू देऊ शकता, एखादा डायग्नॉस्टिक्स, गरीब लोक जातात, कुठल्या रोगाने जातात, का जातात त्यांना माहिती नसतं, कारण ते डायग्नोसिस होत नाही हो त्यांचं. एखादी गरीब बाई सर्व्हिकल कॅन्सरने जाते पण ते डायग्नोसिस होत नाही, कारण ते एवढं महाग असतं की त्यांना पत्ताही लागत नाही की आपल्याला सर्व्हिकल कॅन्सर आहे म्हणून. आता ती जर टेस्ट तुम्ही एवढी स्वस्त केली तर तेवढा फरक पडू शकतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की एक्सलन्स पण हवा आहे, रेलेव्हन्स पण हवा. जसं आपण म्हणाला अँबिशन पण हवी आहे, अँबियन्स पण हवा, तसंच एक्सलन्स पण हवा आणि रेलेव्हन्स पण हवा. एक्सलन्स म्हणजे आपण वरती जायला पाहिजे, त्याचप्रमाणे रेलेव्हन्स आपण जे करतो आहोत त्याचा भारताला काय फायदा होणार आहे, भारतीयांना काय फायदा होणार आहे. आणि एका भारतीयाला नव्हे, श्रीमंत भारतीयाला नव्हे, तर सर्व भारतीयांना. हे तुमचं कर्तव्य आहे उद्याचं. आणि हे करण्यासाठी आपल्याला जर 4-5 जर असं हे करायचे असते, अगदी डिटर्मिन होऊन की बाबा मी हे करणार आहे, तर त्या काय आहेत, तर त्या 5 मी आपल्याला सांगू इच्छितो गोष्ट. पहिली गोष्ट, हार्डवर्क. त्याला पर्याय नाही. मला कोणीतरी परवा विचारत होतं की तुझ्या यशाचं रहस्य काय, तर म्हटलं लिहून घे 5, आणि त्यातलं पहिलं हार्डवर्क. आय वर्क 24/7, डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, month after month, year after year, and I will continue to do so till I breathe my last on the last day. याला पर्याय नाही. आणि यामध्ये मला आपल्याला सांगावं असं वाटतं की त्यामध्ये आपण एक लक्षात आणलं पाहिजे की आपली ही जी ताकद आहे काम करण्याची ती काय आहे. जसं विजय आत्ता म्हणाला की प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. परवा सकाळी ब्रेकफास्ट घेताना मी वैशालीला म्हणालो, म्हणजे मला वेळ इतका कमी असतो तुम्हाला मी सांगू, मी तिला म्हटलं की जर कोणी वेळ विकायला तयार असेल तर मी तो विकत घ्यायला तयार. प्रत्येक क्षण. आणि मी कोणाकोणाकडून शिकलेलो आहे. उदाहरणार्थ जी पार्सार्थी जे इंदिरा गांधींचे ऍडवायझर होते, त्यांनी एकदा मला सांगितलं होतं इंदिरा गांधी काम कशा करायच्या माहिती आहेत का तुम्हाला? ते 4-5 तास झोपायचे, झोप जास्त नाही. आणि त्यांचा कामाचा उलट सांगतो मी, त्यांचा कामाचा उलट काय होता की एक फाईल त्या वाचत असायच्या, त्याच्यावर डिसिजन द्यायला, आणि दुसरं कोणतरी त्यांना एखादी फाईल वाचून दाखवायचं त्याच वेळी. ह्याचा अर्थ त्या डोळ्यांनी वाचून डोक्यात घेत असत आणि कानाने ऐकून सुद्धा डोक्यात घेत असत सायमल्टेनियस. आणि मग बऱ्याच वेळा जी पार्सार्थी म्हणाले की त्या जर कोणी वाचत असेल त्याला वाचायचं की मॅडम आता थकलाय, म्हणून तो हळूहळू वाचायला सुरुवात करायचा. तर त्याला म्हणायचं अरे नाही भाई, पडते जाओ पडते जाओ पडते जाओ. त्यावेळी मी म्हटलं की ह्याचा आता आपण वेळाचा जो उपयोग करू शकतो, आपण मल्टी फंक्शनल आहोत. देवाने आपल्याला मल्टी फंक्शनल बनवलं. आता उदाहरणार्थ माझं हे जे तोंड आहे ते मी आता बोलण्यासाठी वापरतोय, थोड्या वेळा मी जेवणार आहे ते जेवण्यासाठी वापरणार आहे. त्या तोंडाचा अनेक वेगवेगळ्या रीतीने आपण वापर करू शकतो.
तर ही जी मल्टी फंक्शनॅलिटी तुमच्यामध्ये आहे, मला अजून आठवतं जेव्हा मी सेकंडरी प्रो नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्सवर काम केलं होतं, डॅम्पिंग ऑफ इनर्शिया अँड इलास्टिसिटी, विजय, मी BBC टेलिव्हिजन बघत होतो आणि इक्वेशन्स लिहिली होती. तर हे सगळं तुम्ही करू शकता. तर त्यामुळे एकही क्षण फुकट घालवायचा नाही आणि त्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय मिळत आहे, केवळ आपल्यासाठी नव्हे आपल्या देशासाठी, हा महत्वाचा भाग आहे. हा मंत्र पहिला. दुसरा मंत्र काय बरं? दुसरा मंत्र म्हणजे बऱ्याच वेळा आपण ती लिमिट घालतो ना स्वतःला, ती स्वतःच घालत असतो. Always say there is no limit to human achievement. There is no limit to human endurance. There is no limit to where human can reach, excepting the limit you put on yourself. आपण पाहिले उदाहरणार्थ आपण पाहिलं एव्हरेस्ट 1953 पर्यंत कोणी चढलं नव्हतं नाही का एव्हरेस्ट. त्यानंतर मग एडमंड हिलेरी आणि टेन्सिंग गेले. त्यानंतर 68 वर्षाचा एक माणूस, 16 वर्षाचा एक मुलगा, एक अपंग, एक स्त्री, आणि आपण म्हणू अरे एव्हरेस्ट एकदा चढलं बरंच झालं. एक ग्रहस्थ तर 20 वेळा एव्हरेस्टवर चढला. असं वाटतं आपल्याला लिमिट नाही का आपण जे काही अचीव्ह करू शकतो. कोण हे लिमिट घालतं आपल्याला? आपण स्वतः घालतो. तर बी लिमिटलेस. आणि त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, त्याला चांगले गुरु भेटणं पण आणि चांगले मेंटर भेटणं पण आवश्यक असतं. आणि याविषयी मी आपल्याला 2 उदाहरणं देऊ इच्छितो. माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जे घडलेलं आहे ते, आणि विजय इथे आहे त्यामुळे मी विजयविषयी बोलेन. पहिली गोष्ट म्हणजे प्रोफेसर सी.आर. राव हे माझे गुरु, जसं आज यांनी सांगितलं, सागरने सांगितलं. त्यांचे 1500 रिसर्च पेपर्स आहेत, 45 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचं वय 78 आहे. अजून 4 वाजता सकाळी उठतात, लॅबॉरेटरीमध्ये जातात. सायन्स ॲडव्हायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टरचे ते अध्यक्ष आहेत. 53 युनिव्हर्सिटीजनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट दिलेले आहे. नोबेल प्राईज सोडून त्यांना सगळं मिळालेलं आहे आणि नोबेल प्राईजसाठी सुद्धा ते नॉमिनेट झाले. एवढा मोठा तो माणूस. हे माझे गुरु. तर मला आठवतं की माझ्या बाबतीमध्ये त्यांनी मला लिमिटलेस हे करायचा विचार करायला कसं उद्युक्त केलं. सायन्समध्ये सगळ्यात मोठं प्राईज म्हणजे नोबेल प्राईज. नोबेल प्राईज मध्ये नंतर दुसरं काय, FRS फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी, जी लंडनमध्ये दिली जाते. 353 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली. आणि मोठे मोठे सायंटिस्ट, न्यूटन, बॉयल पासून ज्याचे तुम्ही हे वाचले इक्वेशन्स, आपण म्हणजे म्हणालात ना, तू सगळी जी इक्वेशन सांगितली ते सगळे फेलोज आहेत त्या रॉयल सोसायटीचे, असे मोठे मोठे ते सायंटिस्ट. आतापर्यंत 353 वर्षामध्ये फक्त एक महाराष्ट्रीयन FRS झालेला आहे. तो तुमच्याकडे बोलतोय. तर मी अत्यंत खुश झालो आणि म्हटलं अरे FRS जेव्हा मी झालो 1998 मध्ये, मी प्रोफेसर सी.आर. रावांकडे गेलो. हा माझा दुसरा मंत्र आहे, लिमिटलेस लॅडर ऑफ एक्सलन्स. चालत राहायचं, मेहनत करायची आणि चालत राहायचं. तिसरा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आपण हे करू शकतो, फार महत्वाचं आहे. आत्ता हळदीचा उल्लेख करण्यात आला, कडुलिंबाचा उल्लेख करण्यात आला, बासमतीचा उल्लेख करण्यात आला. मला अजून आठवतं हळदी. आमच्या आईला माहिती आहे की जखम झाली की हळदीचा लेप लावायचा. मी ते पाहिलेलं आहे तिने करताना. म्हणजे तिच्या आईलाही माहिती होतं, तिच्याही आईला माहिती होतं. आणि मग काय होतं, एके दिवशी ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये मी बसलो होतो आणि पाहतो सकाळी टाइम्स ऑफ इंडिया, तर अमेरिकेने पॅटर्न घेतलेलं. पॅटर्न म्हणजे काय, मालकी हक्क. मालकी हक्क म्हणजे काय की ह्याचा वापर फक्त आम्ही करू कारण आम्ही हा शोध लावलेला. अरे हे कसं काय, माझ्या पूर्वजांना माहिती आहे की तुम्ही म्हणता तुम्ही स्वतः हे केलेलं आहे. आणि मला अजून आठवतं की सकाळी मी हे वाचलं आणि संध्याकाळी माझं एक लेक्चर होतं, हुसेन जलील मेमोरियल लेक्चर. तिथे मी अनाऊन्स केलं की आय एम गोइंग टू फाईट. आता ह्याच्यातली गंमत सांगतो तुम्हाला मी की माझ्या 2 पोझिशन्स होत्या बरं का. एक डायरेक्टर जनरल ऑफ काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, CSR. ह्याचा त्या 40 प्रयोगशाळा म्हणाला तू मग अशी,
त्यांचं मी नेतृत्व करणार. म्हणजे मी सायंटिस्ट, म्हणजे मला सगळं फ्रीडम होतं. आणि दुसरं होतं मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सचिव भारत सरकारचा. So the first gave me all the freedom in the world and the second took away all that freedom. ह्याचा अर्थ मी अशी अनाउन्समेंट करायला नको होती गव्हर्नमेंटची परमिशन घेतल्याशिवाय, पण मी ती केली. का बरं? कारण इथून काहीतरी झालं मला, अरे हे आपलं ज्ञान आहे याच्यावर गल्ला मारतायत, हे अगदी चुकीचं आहे. आणि मला आठवतं त्यावेळी की एका वृत्तपत्रकाराने मला विचारलं होतं की अरे अमेरिकेबरोबर कोणी जिंकलंय का, आणि तो हरलास तर तू काय करशील? तर मी म्हटलं काय नाही, मी माझं दिल्लीतनं हे करून मी माझ्या रिसर्च लॅबमध्ये मी परत जाईल, लिहून घ्या म्हटलं. आणि काही झालं नाही, आम्ही 14 महिन्यात ते जिंकलो. आणि त्या जिंकल्यामुळे एवढा प्रचंड फरक झाला की आता आपलं जे ट्रॅडिशनल नॉलेज आपण ज्याला म्हणतो, आपलं पारंपरिक ज्ञान जे म्हणतो त्याला ही लोक काही हे देत नव्हती. हो, ते त्यालाच नव्हे म्हणत होते, अरे असं कसं काय? आणि त्या ज्ञानाला ह्या पॅटर्नमुळे, हे पॅटर्न आपल्या जिंकल्यामुळे, कारण त्याचं महत्वच तर कळलं नाही, पण त्यांनी त्यांची कम्प्लीट ज्याला पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टम ज्याला आपण म्हणतो ती बदलली. कळलं का? 5 देशांची एक कमिटी निर्माण करण्यात आली. त्याच्यामध्ये चीन होतं, भारत होता, युरोप होतं, जपान होतं आणि अमेरिका होती. आणि त्यांनी हे सगळे नियम बदलले त्या एका पॅटर्नमुळे. आणि जेव्हा आपले पंतप्रधान अमेरिकेला गेले होते 2 वर्षापूर्वी, त्यावेळी ओबामाला भेटायच्या आधी 2 दिवस त्यांनी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी आम्ही केली होती याच्यावर, त्याला त्यांची मान्यता मिळाली. याचा अर्थ त्यांनी मानलं की तुमचं पारंपरिक ज्ञान सुद्धा एवढंच महत्वाचं आहे जेवढं आम्ही हार्वर्डमध्ये, कॅलटेकमध्ये आणि MIT मध्ये करतो. तर हा कॉन्फिडन्स आपण ज्याला स्वतःला म्हणतो ना, हे अत्यंत महत्वाचं आहे. हेच मी हे करतो. चौथा भाग म्हणजे तुमच्यासाठी मी खास सांगतो, तुम्ही थोडं इम्पेशंट व्हायला पाहिजे. बरं का, आपण फार टॉलरंट राहतो. इम्पेशंट तुम्ही का व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. देशात जे काय चाललेलं आहे, आता आपण बोलला, सागर सुद्धा बोलले, हो नाही वगैरे सांगणार. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इम्पेशन्स अगेन्स्ट इनजस्टिस, अगेन्स्ट इनइक्विटी, अगेन्स्ट डिलेज, अगेन्स्ट करप्शन हा आला पाहिजे. आणि म्हणून मला असं सांगावं वाटतं की आपण एक नवीन मुवमेंट सुरू करायला पाहिजे. 1942 मध्ये क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली होती नाही का, गांधीजींनी नेतृत्व दिलं होतं त्याला. माझ्यामध्ये आता काय मुवमेंट करायला पाहिजे माहिती आहे का? माय इंडिया, माय इंडिया मुवमेंट. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण देश हा पहिला आला पाहिजे. इंडिया फर्स्ट, टीम इंडिया. सगळ्यांनी आपण एकत्र बसायला. मला कोणी जर विचारलं की तुझं स्वप्न काय, तर मी म्हणेन की 120 कोटी भारतीय एके दिवशी उभे राहते एकाच वेळी, जिथे तिथे आहेत तिथे, आणि जनगण मन म्हणते 120 कोटी. अहो आपण टीम इंडिया नाही आहोत. मला कोणीतरी म्हटलं परवा की एक कोडं घातलं त्याने, मला म्हणाला का 1 जापनीज प्लस 1 जापनीज किती बरं? तर म्हटलं 2. नाही म्हणे 11. आणि मग मला विचारलं 1 इंडियन प्लस 1 इंडियन किती बरं? म्हटलं 2. नाही म्हणे 0. का बरं? कारण ते दोघे एकमेकाला न्यूट्रलाइज करतात. हा आपला इतिहास आहे नाही का? हा बदलला पाहिजे. टीम इंडिया करायला पाहिजे. सो इंडिया फर्स्ट, टीम इंडिया, आणि फायनली माय इंडिया. आपल्याला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे माय इंडिया. मला अजून आठवतं, हे माझं पुस्तक आहे रिइन्व्हेंटिंग इंडिया. त्याच्यामध्ये माझी बरीचशी भाषणं आणि लेख आहेत. आपण वाचलेलं आहे, ते आपल्या पैकी बऱ्याच लोकांनी वाचलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माझा इंडियन सायन्स काँग्रेसचा ॲड्रेस त्याच्यामध्ये मी दिलेला आहे. आणि तो संपवताना मी म्हटलं होतं, द नेक्स्ट सेंचुरी विल बी द सेंचुरी ऑफ द माइंड अँड इंडिया विल हॅव द लेजिटिमेट राईट टू लिव्ह. द नेक्स्ट सेंचुरी विल बिलॉंग टू इंडिया, विच विल बिकम अ युनिक इंटेलेक्चुअल and economic power to reckon with, recapturing all its glory which had it in the millennia gone by. And I believe this will happen as this dawn of the new millennium turns into a morning
And what a glorious morning it would be for My India. आणि गमत माहिती आहे का तुम्हाला, या शेवटच्या पॅराग्राफमध्ये मी संबंध वाचलेलं नाहीये, ते माय इंडिया हे मी 5 वेळा म्हटलं होतं. आणि मी ते माय इंडिया लिहितो याची मला कल्पना नव्हती. मी गोव्यामध्ये ते शेवटी अगदी भरभर लिहित होतो, कारण 3 जानेवारीला स्पीच करायचं होतं. आणि येताना कुठून तरी ते येत गेलं. आणि ते इंडियन सायन्स काँग्रेसचं जे भाषण झालं, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते, 5,000 सायंटिस्ट, नोबेल लॉरेट, डॉक्टर कलाम सगळे आले होते. त्यावेळी भाषण झालं, न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम. आणि मला आठवतं की हे ब्रॉडकास्ट झालं होतं सगळीकडे. आणि त्यातल्या कुणीतरी मला फोन केला एका मुलाने आणि म्हणाला, सर डू यू रिअलाइज दॅट यू सेड माय इंडिया 5 times इन द लास्ट 3 minutes. ते माझ्या लक्षात आलं नाही. अरे म्हटलं रिअली. आणि मग मी त्याला म्हटलं, अरे जसं मी माय इंडिया शेवटच्या 3 मिनिटांमध्ये म्हटलं, तसंच जर समजा 100 कोटी त्यावेळी म्हटलं होतं, अर्थात आता 120 कोटी म्हणतोय मी. जर 100 कोटी भारतीय सकाळी रोज उठून 5 वेळा म्हणाले माय इंडिया, आणि रात्री झोपताना 5 वेळा म्हणाले माय इंडिया, पण त्यावेळी त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला की मी माझ्यासाठी आज काय केलं आणि माय इंडियासाठी मी काय केलं, तर केवढा फरक पडेल. तर ही जी भावना आहे ही यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण, मला वाटतं उद्यापासून याची सुरुवात करू माय इंडिया म्हणून. पण काय म्हणतात, मी काय सांगितलं, वेळ घालवायचा नाही, नाही का, शुभस्य शीघ्र, बरोबर, आत्ता म्हणूया आपण. तर मी म्हणणार आहे माय इंडिया 5 वेळा आणि आपण सगळे म्हणणार आहात माय इंडिया 5 वेळा. आणि ते एवढ्या मोठ्याने म्हटलं पाहिजे, संबंध अमरावतीमध्ये, संबंध विदर्भामध्ये, संबंध भारतात ऐकायला जायला पाहिजे, बरं का. माय इंडिया, माय इंडिया, माय इंडिया, माय इंडिया, माय इंडिया. धन्यवाद.